मराठी बिझनेस का फेल होता ते आता सध्याच्या घडीला? सगळ्यात मोठा गैरसमज आहे की मराठी व्यवसाय फेल होत आहे. मराठी लोकांनी असं काय केलं पाहिजे की बाबा ते पण असे बिझनेस मध्ये सक्सेस होतील? सो मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही ह्याच्यासारखं खोटं काही नाही. आणि गुजरातमध्ये तुमच्या राजस्थानात सगळे लोक थोडे धंदे करतात, नोकऱ्या पण करतात ना. आणि तेच महाराष्ट्रामध्ये तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये, ग्रामीण महाराष्ट्रामध्ये आज आपला शेतकरी सगळ्यात मोठा व्यावसायिक शेतकरी आपल्याकडे. मग आपण कसं बोलू शकतो की मराठी माणसं व्यवसाय नाही करू शकत? सो व्यवसाय आपल्याला करता येतो, फक्त आपल्याकडे काय होतं, जाऊ दे शेजारच्याला कळलं मी व्यवसाय करतो नजर लागेल, त्याच्यामुळे तो बस क्रिएट होत नाही, त्याच्यामुळे ते मार्केटिंग त्या गोष्टीचं होत नाही. आपल्याकडची अनेक लोक आहेत जी मराठी माणसं आहेत, गडगंज व्यवसाय त्यांनी उभा केलेला आहे मोठे मोठे, पण ते लोकही राहतात, त्यांना मार्केटिंगमध्ये इंटरेस्ट नाहीये. गुजराती समाजामध्ये, मारवाडी समाजामध्ये व्यवसायासाठी मेंटरशिप दिली जाते, ट्रेनिंग दिलं जातं. अच्छा. किंवा तू ये आणि गल्ल्यावर बस, बघ धंदा कसा करतो. वडिलांचा एखादा व्यवसाय, समजा मोबाईल शॉप असेल, ते मुलाला त्या दुकानात बसून मोबाईल स्टॅकिंग करायला लावल्यापासून काम चालू करतात, तू खालनं त्याला तयार करतात. फक्त डायरेक्ट येऊन गल्ल्यावर नाही बसत. घरात धंदा बोलला जातो, आपल्याकडे घरात धंदा बोलला जात नाही, धंद्याबद्दलचं डिस्कशन केलं जात नाही. कारण प्रत्येकाचं एक आपली आपली हे असते, कोणत्या मित्रांनी लॉस खाल्लेला असतो, तो एक प्रॉब्लेम आहे की आपल्याकडे डिस्कशन बिझनेसचं होत नाही. सो ते डिस्कशन ज्या दिवशी बिझनेसचं फॅमिलीजमध्ये व्हायला लागेल, त्या दिवशी हळूहळू मुलांमध्ये ती सायकोलॉजी बनायला चालू होईल. आणि बिलीव्ह मी, टेक माय वर्ड, पुढच्या 10 वर्षामध्ये टॉप 500 बिझनेस मध्ये मराठी माणूस असेल, त्या दिशेने चाललोय आपण.